प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे महान साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ते जगतवंदनीय जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जड जीवांना उपदेश करतात। आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा आयुष्याचा नाश करू नका बापू। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयुष्याचा नाश करू नका। जगद्गुरु तुकोबाराय पाया पडून तुम्हा मला सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। आपलं हित जर कोठे असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये हित आहे। फक्त अंतःकरण शुद्ध अंतःकरणाने देवाचे भगवंताचे नामस्मरण चिंतन करा। हित ते करावे देवाचे चिंतन करोलिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। विठ्ठल 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 शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे एकदा का तू भगवान परमात्म्याचे नामस्मरण चिंतन केलेस ना तुझा संसार रूपी परमार्थ रूपी हा व्यवहार फलद्रूप होईल। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। विठ्ठल 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 याची देही घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नव्हे कुठे। ह्याच योनीमध्ये देवाचे भगवंताचे नामस्मरण चिंतन घडू शकते बाळाखो। म्हणून याचा नाश करू नका, याचा नाश करू नका। जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला पाया पडून सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। पुढे महाराजांनी खूप गोड प्रमाण दिले। एका गावात एक मेंढपाळ राहत होता। तो गृहस्थ किंवा मेंढपाळ शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी डोंगरावरती गेला आणि शेळ्या मेंढ्या चारत असताना त्याला एक चमकणारा दगड मिळाला। परंतु तो दगड कोणता होता याची त्याला पारख नव्हती मायबापो। त्याला वाटले गारगोटी असेल म्हणून त्याने आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला। त्याला त्याचे ज्ञान नव्हतं। खूप दिवस गेल्यानंतर एक वेळेचा प्रसंग असा एका रस्त्याच्या कडेला शेळ्या मेंढ्या चारत होता आणि शेळ्या मेंढ्या चारत असताना तिकडून एक रत्नपारखी जात होता। त्या रत्नपारखीची नजर त्या मेंढीवर पडली आणि पाहतो तर काय मेंढीच्या गळ्यामध्ये चमकणारा दगड आहे। त्या रत्नपारखीला कळाले की हा अनमोल किमतीचा हिरा आहे आणि या मेंढपाळाला याचं ज्ञान नाही म्हणून त्याने मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला। तो रत्नपारखी त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला दादा त्या मेंढीच्या गळ्यामधला दगड मला किती रुपयाने देतोस। त्यावेळी तो मेंढपाळ म्हणाला हा पैसे देतोय म्हणजे यात काहीतरी विशेष असलं पाहिजे। म्हणून तो त्याला नाही म्हणाला। हो ना करता करता बातचीत झाली आणि त्या रत्नपारखीने त्या मेंढपाळाला सांगितलं की बाबा रे तू जो मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलेला दगड आहे ना तो दगड नसून जगत मोलाचा किंवा लाखो रुपये किमतीचा हिरा आहे। ह्याचं ज्ञान म्हणून तुला सांगतो त्या न्यायाने मानवाच्या देहाची प्राप्ती झाली आहे आणि म्हणून या नद्याची पारख करून घ्या आणि असा हा नद्य वाया घालू नका करुणाश आयुष्याचा। विठ्ठल 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 तुकोबारायांचा अधिकार काय मायबापो। तुकोबारायांचा फार मोठा अधिकार आहे। उपदेश करणारा माणूस आपल्यापेक्षा मोठा असावा, ज्ञानाने मोठा असावा किंवा वयाने मोठा असावा। जगद्गुरु तुकोबाराय अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे ते जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला उपदेश करतात।
तुकोबरायांचा अधिकार काय? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयाम धन्य ते तुकोबा समर्थ. तुकाराम महाराजांचे फक्त नाव जरी घेतले तर यमाला